धुळेतील पंचमुखी हनुमान मंदिर पांढरा काठावर व रस्त्याच्या चौघे बाजूला आज अयोध्या रामलीला दिवस साजरा झाला। दिनांक 22 रोजी धुळेतील पंचमुखी हनुमान मंदिर येथे संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला। 51 जोडप्यांनी अयोध्या राम मंदिराजवळ महापूजा करून स्थानिक सामाजिक संघटना तसेच धुळेतील विविध संघटनेच्या वतीने आज गत 5 वर्षापासून राम भक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो बहुप्रतीक्षित दिवस आज धुळेतील संपूर्ण शहर व ग्रामीण भागात अयोध्या नगरी प्रतीक मंदिर स्थापन करून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या येथील भव्य दिव्य मंदिरात झालेल्या पूजेसारखा महापूजेचा कार्यक्रम धुळे शहरामध्ये पंचवटी हनुमान मंदिरात नदी काठावर अनेक जोडप्यांनी महापूजा करून व संगीतमय कार्यक्रमात संपन्न झाला। रामगीताने धुळे शहरवासी यांनी जणू दिवाळी साजरी केली। काही ठिकाणी तर राम जयंती उत्सव साजरा करण्यात आला। प्रत्येक कॉलनीमध्ये आपापल्या परीने राम भक्तांनी राम जन्मोत्सव साजरा केला। अनेक ठिकाणी प्रभू राम विराजमान झाले। काही ठिकाणी तर नवीन राम मंदिर बांधण्याचे देखील भूमिपूजन संपन्न झाले आहे। लाडूच्या स्वरूपात वेपर्स वाटप करणारे, लाडू वाटप करणारे आणि विशेष करून सनी हे सर्व व्यापारी आहेत। बांबू विक्री म्हणजे जसं टोकर विकतो ना आपण, टोकर विकणारे व्यापारी छोटेशे व्यापाऱ्यांनी आज धुळे रस्त्यावर हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आम्हाला खूप या गोष्टीचा आनंद झाला आहे का एवढ्या वर्षाची जी आपण वाट बघत होतो ते आज आपण साक्षात्कार बघतोय। त्या गोष्टीचा फार आनंद आहे आणि असंच कार्य आम्ही सदैव करत राहू। अयोध्याच्या राम घरोघरी आज जो कार्यक्रम घेतला जातोय, आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत या कार्यक्रमाचं स्वागत आज आमच्या क्राईम न्यूज चॅनलच्या वतीने देखील करतो। आणि विशेष करून सनी आज सर्व राम भक्त आणि रामसेवकांचं देखील आपण आभार व्यक्त करतो। आज धुळे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी महापूजेचा कार्यक्रम ठेवला आहे। जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील पारोळा मित्र मंडळांनी भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे। शिरपूर येथील काही संस्थांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे। नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज हजारो लोकांना जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे। म्हणून आपले मित्रमंडळ दरवर्षाला इथं महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवणार आहे असं देखील त्यांनी जाहीर केलं। सिद्धेश बांबू डेपो, दीपक बांबू डेपोतर्फे माझ्या मित्र परिवारातर्फे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जाईल। असाच उत्साहाने असाच वातावरणाने